नमस्कार मित्रांनो, आजचा स्पॉट आहे भूषणगड. तर सकाळी 11 वाजता निघालेलो आहे मी भूषणगडच्या दिशेने आणि नेवरीच्या पुढे मी गाडी थांबवलेली आहे. तर या ठिकाणी नेवरीच्या पुढे एक पूल दिसतोय पहा. पुलाच्या खालून एक नदी गेलेली आहे. अशी नदी आहे बघा. नदीचा परिसर पहा, खूपच असा मोठा परिसर दिसत आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर असा रस्ता आहे पहा. ही जी नदी आहे, ह्या नदीचं नाव आहे येरळा नदी. तसं पर्जन्याचं प्रमाण ह्यावेळी जरा कमीच असल्या कारणानं या ठिकाणी पाण्यात जे प्रमाण आहे, नदीमध्ये पाण्याचं प्रमाण खूपच कमी दिसत आहे. या ठिकाणी पहा, येरळा नदीपासून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि कोतीज फाटा जो आहे त्याच्या पुढे असा एक स्पॉट दिसतो. पाठीमागे एक जलाशय आहे मोठाच्या मोठा आणि या ठिकाणी एक हॉटेल आहे पहा कॉर्नरला, हॉटेल हवेली. या ठिकाणी तुम्हाला जर थांबायचं असेल तर लॉजिंगचीही व्यवस्था आहे आणि तुम्हाला या ठिकाणी गरम गरम असं जेवण पण भेटेल. खूप छान असा स्पॉट आहे. इथं नारळाची बाग लावलेली आहे. पूर्वी या ठिकाणी नारळाची बाग नव्हती, परंतु आता या ठिकाणी नारळाची बाग या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. जवळपास मला वाटते 60 ते 70 झाडं या ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, हा विटा नेवरी रोड आहे पहा. पुढे आल्यानंतर मला वाटते खेराडे वांगी हे गाव लागते. त्याच्यानंतर हा रस्ता पहा, सायकलिंगसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे पहा. असा लॉंग रूटचा तुम्ही प्रवास या ठिकाणी सायकलिंग करू शकता आणि रस्ता खूप छान आहे, एकदम व्यवस्थित आहे. कुठे खड्डे वगैरे नाहीत, एकदम मेंटेन केलेला रस्ता आहे पहा. भूषणगडाच्या मार्गावरती आहे पहा. आम्ही पाठीमागं भूषणगड दिसत आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत. ते ऊसाचं क्षेत्र दिसतंय पहा. किल्ल्याच्या खालीच आहे, खालच्याच रस्त्याला. किल्ला इथून 500 मीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, जस्ट आता भूषणगडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलेलो आहोत पहा. आणि या ठिकाणी पार्किंगसाठी असं खाली ग्राउंड आहे. आता इथं मला वाटतंय या ठिकाणी जे मुलं आहेत ते या ठिकाणी या ग्राउंडवरती व्हॉलीबॉल खेळतात पहा. हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे पहा खाली. असं मस्तपैकी तुम्ही जर इथं आला तर या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सोय आहे पहा. पाठीमागं मंदिर दिसतंय पहा, एक गावातलं मंदिर आहे. असा परिसर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर गडावरती जायचं असेल तर पाठीमागं इकडं 2 रस्ते आहेत. एक रस्ता कच्चा रस्ता आहे, तो गडाच्या मला वाटते हाफ वे आहे गडाचा. अर्ध्यापर्यंत गडाचे तुम्ही जाऊ शकता. आणि दुसरा जो रस्ता आहे, तुम्ही या ठिकाणी कमान आहे या ठिकाणी वरती जाण्यासाठी आणि पायऱ्या आहेत, स्ट्रेट पायऱ्याने सुद्धा तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट. आता अर्ध्यापर्यंत जर गेला तर तुम्हाला कच्चा रस्ता आहे, तिथून पुढं परत पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आता पाऊस पडल्यामुळं हे हिरवीगार झाडे दिसते पहा. हा आसपासचा असा परिसर आहे. ह्या ठिकाणी एक छोटंसं शेड दिसतंय पहा. पाऊस वगैरे आला तर तुम्ही या ठिकाणी बसू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर अतिशय जास्त ऊन लागत असेल तर या ठिकाणी तुम्ही ह्या शेडमध्ये बसू शकता. ही कमान आहे पहा. या कमानीतून डायरेक्ट वरती तुम्ही पायऱ्याने जाऊ शकता आणि जास्त वेळ लागत नाही वरती जायला. जवळजवळ तुम्ही कंटिन्यू चालला वरती तर एक अर्धा तासात तुम्ही वरती पोचता. आणि ह्या ठिकाणी हा कच्चा रस्ता आहे पहा. आता मी कच्च्या रस्त्यानं चालत जाणार आहे. म्हणजे कच्च्या रस्त्यानं जाण्याचा जरा आनंदच वेगळा आहे. जास्त दम भरत नाही आणि तुम्ही बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत पोचता. जरा वेळ लागतो थोडा इकडून, पण तुम्ही पोचता निम्म्यापर्यंत.
या ठिकाणी पहा, रस्त्याच्या डाव्या बाजूला दोन पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि येथूनच मला वाटतं पाण्याचा पुरवठा बहुधा गावामध्ये होत असेल किंवा वरती सुद्धा पाणी जात असावं असा एक अंदाज आहे. बोरची पाईप ही त्या ठिकाणी दिसत आहे. साधारण आत्ता मला वाटतं 1:30 वाजलेले आहेत. 1:30ला असं म्हणजे आभाळ आलेलं आहे, ऊन वगैरे नाही काय, वातावरण एकदम असं शांत आहे. पावसाचं वातावरण आहे थोडक्यात. हे पहा, या ठिकाणी सोलरचा एक प्रोजेक्ट दिसतोय गडाच्या खालीच. पूर्वी या ठिकाणी पूर्ण मोकळा परिसर होता, आता या ठिकाणी सोलरचा प्रोजेक्ट आहे. पहा, खूप मोठा असा सोलरचा प्रोजेक्ट दिसतोय. तर विजेला पर्याय म्हणून आता हा नवीन सोलर पर्याय म्हणून सर्वत्र त्याचा वापर होत आहे. हा पहा, कच्चा रस्ता. तर या ठिकाणी हे तुम्हाला एक वनस्पती दिसते पहा. तर ह्याला, या फळाला काय कांगुण्या म्हणतात, शक्यतो कांगुण्याच म्हणतात त्याला. आणि ह्या ज्या वेळेला पिकतात, काळ्या होतात, त्यावेळेला आपण याचा खाण्यासाठी उपयोग करतो. खाल्ल्यानंतर खूप छान लागतात. आम्ही लहानपणी खायचो पहा कांगुण्या. या पहा पिकलेल्या आहेत पहा. तर या खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागतात. आपल्या शरीराला पोषक जे आवश्यक तत्वे आहेत, पोषक तत्वे ते अशा फळातून मिळतात. रानमेवा म्हणू शकतो आपण याला, रानमेवा. आजकाल रानमेवा हा कमी खातात पहा लोक. बाहेरचं मग फास्ट फूड खायचं, तर रानमेवा खावा माणसाने, चांगला असतो. या ठिकाणी हा कच्चा रस्ता वरती जातो आणि आता इथून पहा, रस्त्यावरून आपल्याला ही गडाची तटबंदी दिसत आहे. हा जो गड आहे, ज्यावेळेला तुम्ही गुगल मॅपचा वापर करून पाहता, सॅटेलाईट इमेजरी पाहता, त्यावेळेला तुम्हाला त्याचा आकार एखाद्या भूषण अलंकारासारखा दिसतो. पाऊस नसल्या कारणानं या ठिकाणी चिखल नाही आहे. 70% या गडाची तटबंदी आहे आणि 30% ही जी तटबंदी आहे ते नाही झालेली आहे, पडझड झालेली आहे तटबंदीची. ढग दाटून आलेले दिसत आहेत पहा. ठिकाणी पहा, खालून ज्या पायऱ्या येतात त्या या ठिकाणी येतात पहा. खालून जो प्रवेशद्वार आहे तिथून या पायऱ्या इथं वरती येतात आणि इथून इकडं पहा, आता इथंपर्यंत आम्ही चालत आलेलो आहे. इथून वरती पहा, ह्या पायऱ्या आहेत पहा. काही जुन्या काळातील पायऱ्या आहेत, काही अलीकडे बनवलेल्या आहेत. ठिकाणी भक्तगण येतात आणि वर्गणी देतात. या वर्गणीतून या ठिकाणी बरेचसेच कामं झालेले आहेत. वरती भूषणगडावरती हरनाई देवीचं एक मंदिर आहे आणि हे मंदिर वरती उंचावरती आहे, गडावरती आहे. असं म्हणतात की ही जी देवी आहे, ही देवी ह्या भूषणगडवासियांना वरदान आहे. पहा, खूप दाट अशी झाडे झालेली आहे आणि पायऱ्या पहा, किती असं एकदम छान वाटतंय. पहा, हिरव्यागार पायऱ्या आणि त्याच्यातून जाणारी ही वाट. सोलर पॅनल लावल्यामुळे संध्याकाळी जर भक्तगण आले तर त्यांना हा प्रकाश मिळतो पहा. हे पहा, गडाच्या जवळच आपण पोहोचलेलो आहे. इकडं एक मार्ग दिसत आहे पहा, घनदाट असा मार्ग आहे आणि या ठिकाणी मला वाटतं इकडे भुयारी देवीचं मातेचं मंदिर इकडं आहे. आपण तुर्तास इकडे नको जायला, वरती जाऊ आणि जाताना आपण मग इकडे मंदिराकडे जाऊ. तर या ठिकाणी सुरुवातीलाच पहा बोर्ड लावलेला आहे पहा, जतन स्वराज्याचे संवर्धन गडकिल्ल्यांचे. या ठिकाणी नकाशा दिलाय पहा, खूप छान असा नकाशा दिलाय. आता 1 नंबरला आहे म्हसोबा मंदिर. सविस्तर या ठिकाणी जे पॉईंट्स आहेत गडावरती तो हा नकाशा आहे पहा.
खूप छान असा नकाशा आहे आणि गडाच्या भोवतीनं पहा या ठिकाणी बुरुज आहेत पहा. बुरुजांचे प्रमाण जास्त आहे. डाव्या बाजूला एक मंदिर आहे. आता या ठिकाणी एक वरती नाव लिहिलेलं आहे. ते नाव आहे श्री विश्वनाथ बाजीराव पाटणकर असं लिहिलेलं आहे आणि वरती हरनाई माता प्रसन्न असं लिहिण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कोण ना कोण पुजारी असतं, पण आज कोण दिसत नाही. या ठिकाणी कायम कोण ना कोण पुजारी वगैरे बसलेले असतात. तर या ठिकाणी आज कोण दिसत नाही. साहित्य दिसतंय पहा, कळशी आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी सुरुवातीलाच एक डाव्या बाजूला बुरुज आहे, त्याची पडझड झालेली आहे. त्याचं आता बांधकाम होणं, संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे मुख्य दरवाजाचा. काही जे ग्रुप असतात, संघटना असतात, त्यांचं जे काम आहे अतिशय उत्कृष्ट असतं. हे पहा, खूप छान असं बांधकाम आहे. ऐतिहासिक किल्ले, आपला वारसा सांगतात. हे पहा, हे पडझड झालेले आहे, खूप पडझड झालेले आहे. या ठिकाणी थांबायचं नाही, पुढं जायचं. हां, हे असं आहे पहा. हा मुख्य दरवाजा आहे गडाचा. पहा कसं बांधकाम आहे. पूर्वी या ठिकाणी दरवाजा नव्हता, परंतु आता हा दरवाजा बसवण्यात आलेला आहे पहा. नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आत गेल्यानंतर हे पहा, उजव्या बाजूला इकडं आणि डाव्या बाजूला इकडं असं बांधकाम आहे. आता सुरुवातीला जे सैन्य होते ते या ठिकाणी बसत असत पहा, त्यांच्यासाठी आहे पहा. हे ऊन वारा पाऊस याच्यापासून. तसेच या ठिकाणी अजून एक कमान आहे, पण ते पडलेली अवस्थेत आहे. पडलेले आहे कमान ती. आता गडात संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये खूपच गड किल्ले आहेत. आता या ठिकाणी पहा, इकडून अशी भिंत दिसते पहा गडाची. भूषणगड गडाची भिंत आहे. इथं काही विचार आहेत पहा फळ्यावरती. तटबंदीसाठी वापरलेले पाषाण असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पाषाण आहेत. या पाषाणांचा उपयोग हा गड किल्ल्यांचं बांधकाम करण्यासाठी करण्यात आलेला आहे. बाजू भिंती ज्या आहेत गडाच्या, मॅक्झिमम ज्या आहेत त्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, व्यवस्थित आहेत एकदम. ठिकाणी जी पडझड आहे ती जर व्यवस्थित केली तर हा गड निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने एक अलंकारच म्हणावा लागेल. आता या ठिकाणी वरती आल्यानंतर या ठिकाणी शिवमुद्रा आहे पहा. आता या ठिकाणी शिवमुद्रा नव्हती, परंतु काही संघटना असतात, काम करतात. आपल्या महाराजांच्या नावानं त्यांचं काम चालू असतं. आणि हे पहा किती छान असं काम त्यांनी केलेलं आहे. शिवमुद्रा आहे या ठिकाणी. आणि वरती पहा, या ठिकाणी एक टॅग आहे, टायटल आहे श्री हरनाई देवी प्रसन्न किल्ले भूषणगड. गडावर आल्यानंतर खूप छान असं वाटते. हे पहा, या ठिकाणी झेंडा आहे आणि बसण्यासाठी या ठिकाणी भाकड्या आहेत पहा. जय भवानी, जय शिवाजी. आता या ठिकाणी बुरुज आहे. बुरुजाचा हा वरचा भाग आहे पहा. ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी वर्गणी दिलेली आहे त्यांची नावं या बाकड्यांवरती आहेत पहा. खूप छान असा बुरुज आहे. आता बुरुजाचं काम काय असायचं, जुन्या काळामध्ये टेहळणी केली जायची पहा. ही पहा रचना अजून मजबूत आहे, खूप मजबूत आहे. या ठिकाणी हे पहा, ही रचना पहा. बहुधा याचा वापर त्या काळी मावळ्यांना खालीवरती येण्यासाठी होत असावा. याच्यामध्ये लाकडाचा वापर होत असावा या कानामध्ये. हे जे कान आहेत दोन, आणि इकडं पहा या ठिकाणी खोबणे आहेत. शत्रूचे सैन्य आले तर इथून आपण पाहू शकतो खाली काय अवस्था आहे. या ठिकाणी हा खोबण्यांचा वापर केला जाई जुन्या काळामध्ये शत्रूंना थांबवण्यासाठी. हे पहा. तसेच
हा जो पूर्ण परिसर आहे तो परिसर पूर्णतः दगड, चुना, गूळ यांचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. आता इथून पहा भूषणगड हे जे गाव आहे हे दिसत आहे. खाली आता पार्किंगचा जो लॉट आहे, गाडी उभा केलेली आहे, तो पार्किंगचा लॉट दिसत आहे. पहा खूप छान असं गाव आहे. पहा हा हॉरिझॉन म्हणतात त्याला. पहा कसा आहे हॉरिझॉन. डोंगर आणि पृथ्वीचा जो समतल भाग आहे वरती त्याला हॉरिझॉन म्हणतात. या ठिकाणी ठिकठिकाणी तुम्हाला पवनचक्क्या दिसतील. इकडून ही भिंत इकडून कंटिन्यू होत आहे आणि हा जो मार्ग आहे तो मंदिराला जात आहे. ह्या RCC पायऱ्या आहेत. पहा RCC पायऱ्या. आणि ह्याच्या उजव्याच बाजूला इथं पहा एक टाका आहे पाण्याचं. खूप चांगल्या अवस्थेत हे टाका आहे पाण्याचं. या ठिकाणी पावसामुळे थोडं पाणी या ठिकाणी साठलेलं आहे आणि जाण्यासाठी खाली पायऱ्या आहेत. पहा काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. पहा आता या ठिकाणी या टाकीमध्ये मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला खूप घाण होती. खूप असा कचरा साचला होता. परंतु संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं असं या ठिकाणी कार्य झालेलं आहे आणि गड अतिशय स्वच्छ झालेला आहे. पण स्वच्छता ठेवण्याचं काम आपल्यासारख्या लोकांचं आहे. आपण भेटी देतो, पर्यटकांचं आहे. आणि गड किल्ले स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे. तो आपला वारसा आहे. संवर्धन करणे खूप गरजेचं आहे. पुढच्या पिढीसाठी गडांचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. खालून आपण वरती आलो. पहा आणि इथं उजव्या बाजूला एक मंदिर आहे. शंभू शिवशंकराचं मंदिर आहे. पिंड आहे आतमध्ये. इथं नंदी आहे. पहा नंदीला सोनेरी असा कलर दिलेला आहे. आणि डाव्या बाजूला इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे. पहा कूलर बसवलेला आहे, त्याला जाळी केलेली आहे. खूप चांगली अशी या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे. त्यानंतर हे पहा आलो मुख्य ठिकाणी आलेलो आहे. हा जो मंदिराचा परिसर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी हरनाई देवी मंदिर असं लिहिलं आहे. पहा आणि देणगीदारांची नावं आहेत. पहा हा मंदिराचा परिसर पूर्णपणे ब्लॉक घातलेले आहेत. बसण्यासाठी बाक आहेत. आणि या ठिकाणी हे चिंचेचे झाड आहे. पहा विश्राम करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी. डिकमळ आहे, तुळस आहे, छोटेसे सभागृह आहे कार्यक्रमासाठी. आणि हे आपले देवीचे मंदिर आहे. पहा श्री हरनाई देवी मंदिर. या ठिकाणी लॉक लावण्यात आलेलं आहे. पहा आज मला वाटते पुजारी आहेत जेवण्यासाठी गेले असतील. तर आतमध्ये पहा असं मंदिर आहे देवीचं. आणि बाहेर कासव आहे. तुम्हाला संपर्क करायचा असेल, कधी पूजा करायची असेल तर या ठिकाणी नंबरही दिलेला आहे पहा पुजाऱ्यांचा. हा परिसर आहे. खूप मोठा असा परिसर आहे या ठिकाणी. पहा पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी सिंटॅक्स आहेत. पहा पाठीमागे एक छोटंसं मंदिर दिसतंय. आणि मंदिराचा जो परिसर आहे, मंदिरात जे शिखर आहे ते वरती पहा कसं दिसते. शिडी लावण्यात आलेली आहे. पुढं LED सिस्टीम वाटते बोर्डाला. LED सिस्टीम आहे बोर्डाला. शिडी लावलेला आहे. वरती जाऊ शकतात पुजारी वगैरे, वरती जाऊ शकतात काय कार्यक्रम असेल तर सजावट करण्यासाठी. असं परिसर आहे. पहा या ठिकाणी सुद्धा कचऱ्यांचं प्रमाण होतं, पण आता तो कचरा काय करण्यात आलेला आहे, हटवण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाठीमागे एक टाकसाळा आहे. पाठीमाग सुद्धा एक पाणी साठवण्यासाठी एक टाकसाळा आहे. हा मंदिर, हा प्रदक्षिणा मार्ग. आता ह्या मंदिराच्या पाठीमागून इकडून अशी भिंत गेलेली आहे गडाची. असं आहे पहा पूर्णपणे. हे मांजर आहे पहा. या ठिकाणी असणारं मांजर आहे पहा. पहा
त्याच्या पाठीमागून जर आला तर बेटर पडेल, कारण का इकडं सुद्धा गडाचा बराचसाच भाग आहे. या ठिकाणी स्नानगृह, शौचागृह डाव्या बाजूला आहे आणि अजून एक टाकसाळा आहे पहा. हे पहा, आता हे टाकसाळसुद्धा पूर्णपणे कचऱ्यानं भरून गेलेलं होतं. ते स्वच्छ करण्यात आलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचं जे नैसर्गिक चित्र आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वी गडावरती पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असायची आणि गडावरती जे सैन्य असायचं किंवा जे राजा राहायचे, त्यांची फॅमिली असायची, ते या ठिकाणी या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत असे. आता हा टाकसाळच्याच बाजूचा परिसर आहे पहा. आता इथं एक बुरुज आहे पहा. आपल्याला मला वाटतं त्या ठिकाणी बुरुजावरती जाता येईल. हा पश्चिमेकडचा भाग आहे पहा गडाचा. आहे आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि हा पहा स्वच्छ केला आहे, पूर्णपणे स्वच्छ केला आहे. खूप छान असा परिसर दिसतोय पहा. तिकडं सोंड दिसते पहा, आहे का सोंड? गडाची, भूषणगड गडाची सोंड आहे आणि हे बुरुज दिसतात पहा. जुन्या काळात जी बांधकामं झाली त्यांना खरंच सो तोप की सलामी. छान असं बांधकाम गडाचं. आणि हा पहा बुरुज इकडचा आहे. हा, हे जंगलाचं प्रमाण वाढलेलं आहे का? भिंतीचा काही भाग दिसतोय पाहिजे आहे का? हा, इकडून आपण पूर्व बाजूही पाहू शकतो, पश्चिम बाजूही पाहू शकतो. हे जंगलाचं प्रमाण आता वाढत आहे पहा. प्लांटेशन झालेलं आहे जुन्या काळामध्ये. आणि अशीच ही भिंत आहे पहा, बाजूने तिकडून अशीच ही भिंत आहे बाजूने पलीकडपर्यंत. ठिकठिकाणी सोलर बसवण्यात आलेले आहेत. हा मंदिराचा पाठीमागचा भाग, गडाचा पाठीमागचा भाग. चिंचेचे झाड आहे पहा. या ठिकाणी जेवण करण्यासाठी उत्तम जागा आहे. भक्त निवास आहे. या ठिकाणी मुक्काम करण्याची सुद्धा सोय आहे. वाव, हा पहा परिसर मंदिराचा. या ठिकाणी सौ सुनीताताई धैर्यशील कदम, माननीय जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रयत्नातून काम झालेलं आहे. त्याचा बोर्ड या ठिकाणी आहे. हे पहा, इथे एक खोली आहे. वरती टॉवर दिसत आहेत. ही खोली बंद आहे. हा पहा, गडाचा आपण मुख्य परिसर म्हणू शकतो. या ठिकाणी पहा सोलर बसवलेला आहे. गडावर सर्व ठिकाणी सोलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी सोलर बसवलेला आहे. वनस्पतीचं आच्छादन पूर्ण गडावरती आहे. ज्यावेळेला उन्हाळी ऋतू असेल त्यावेळेला तुम्हाला पाहायचं असेल, गडाची भिंत, संरक्षण भिंत पूर्णतः पाहायची असेल किंवा बुरुज पाहायचे असतील तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये एकदा येऊन गेलं पाहिजे या गडावर. तुम्हाला ते बुरुज किंवा गडाची जी भिंत आहेत, संरक्षण भिंत, पूर्णपणे तुमच्या नजरेस येते. पहा, इथे का बुरुज आहे. हा बुरुज आहे पहा. हे पहा, गडाची संरक्षण भिंत दिसत आहे. इकडे अशी भिंत आहे. तिकडे आपण मंदिराच्या पाठीमागे गेलो होतो. पूर्ण भिंत आहे पहा, आहे का? हा, अशी पूर्ण भिंत चौ बाजूला आहे. समोरून ढग आलेले आहेत पहा. पावसाचे चिन्ह दिसत आहेत. जंगलाचं प्रमाण पहा खाली. वन विभागानं हे प्लांटेशन केलेलं आहे. येत्या काही वर्षामध्ये हे जंगल अजून वाढेल, त्याच्यामध्ये दुमत नाही.
थंड असे हवा सुटले, थंडगार हवा सुटलेली आहे आणि हे असे वातावरण आहे. हे पहा, गडाची ही जी बाजू आहे ती पश्चिमेकडील बाजू आहे पहा, आणि डाव्या बाजूला आहे तो तोफ बुरुज हा आहे. हा तोफ बुरुज आहे. या ठिकाणी अशी भिंत आहे. ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या पूर्वी मातीखाली गेलेल्या होत्या. गडाचा जो भाग आहे तो मातीखाली गेलेला होता. तो संघटनांनी स्वच्छ केलेला आहे आणि हा आहे तो बुरुज. भिंत अजून अभेद्य वाटते पहा. तो बुरुज लिहिले पहा. या ठिकाणी भिंत जी आहे भिंतीची पडझड झालेली आहे या ठिकाणी. आणि इकडंच उजव्या बाजूला पहा, हा आहे दरबार. या ठिकाणी पूर्वी कमान असणार आहे. कमान असणार आहे, कमानीचा भाग असणार आहे. आणि आतील बाजूस हा दरबार राजाचा त्या काळी भरत असणार आहे. हा पहा गडाच्या आतील बुरुज. असं आहे पहा. त्याची पडझड झालेली आहे, ती जर दुरुस्त केली तर पर्यटनाचं प्रमाण या ठिकाणी वाढू शकतं. हे पहा, पूर्णपणे भिंत पडलेली आहे. हा दरबार आहे पहा, दरबाराचा भाग. त्या काळी या ठिकाणी दरबार भरत असे. हे इकडून आहे ती दरबाराची भिंत आहे पहा. हा बुरुज आहे मधला मोठा. आणि पलीकडची संरक्षण भिंत, ही भिंत इकडे पडलेली आहे पहा. हा पहा बुरुज. अशी भिंत आहे पहा. भिंत बऱ्यापैकी शाबूतच आहे. लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेला एक व्यक्ती या ठिकाणी या भिंतीवरती झोपलेली होती. धाडस पहा, धाडस पाहिजेच, पण इतकंही धाडस नको. जास्त धाडस केलं तर ते जीवावर बेततं पहा. खोबण्या आहेत. भिंतीचे जाडे जवळजवळ मला वाटते 4 फुटाच्या आसपास ही भिंतीची जाडे दिसत आहे. हे बांधकाम जे आहे हे एक प्रकारची डिझाईन असायची दगडांची. एखादं एक दगड ते बसायचे, खोबणीमध्ये बसायचे आणि ती भिंत तयार व्हायची. त्याच्यामुळं आज हे पहा गडकिल्ल्यांच्या ज्या भिंती आहेत त्या आपल्याला अभेद्य दिसतात. हे पहा भिंत अजून खूप लांबपर्यंत अशी ही भिंत आहे. पाऊस पडत आहे. ढग पहा. हा इथे एक बुरुज आहे. भिंत पहा, कंटिन्युअस भिंत आहे. नजारा पहा. सुरुवातीला आपण इथून गेलतो वरती कॉर्नरवरून.
अशा पद्धतीने हा भूषणगड जो आहे तो पूर्ण झालेला आहे. पूर्ण रोटेशन आपलं झालेलं आहे. जंगल खूप वाढले, घनदाट जंगल आहे. आणि प्रवेशद्वारापाशी पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. हे इकडून प्रवेशद्वार असं दिसतंय पहा. पाऊस पडून गेलेला आहे. एकदम असं हिस्टॉरिक वाटते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप छान. त्याला आपण एक पॉईंट मिस केलेला होता, तो म्हणजे भुयारी देवीचं मंदिर. हा जो मार्ग आहे तो भुयारी देवी मंदिराकडे जात आहे. आता या ठिकाणी जंगल वाढल्यामुळे एक प्रकारची टोपी तयार झाली पहा, कमान तयार झालेली आहे. दाट अशी कमान तयार झालेली आहे आणि खूप असे सावली पडलेले दिसत आहे. दाट झाडे असल्यामुळे, गर्द झाडे असल्या कारणाने हे जे वाट आहे ते खूपच सुंदर वाटत आहे. तेवढीच एक फूट 6 फुटाची वाट आहे आणि बाजूनं गवत आहे. चालताना खूप छान वाटते. काही लोक येतात ते असा कचरा करतात पहा. तर कचरा जो आहे, ज्यावेळेला तुम्ही गडावरती येता त्यावेळेला स्वतः आपल्या बरोबर घेऊन जायचं, जेणेकरून इथे स्वच्छता राहील गडावरती. काही लोक असतात ते कटाक्षाने पाळतात पहा, स्वच्छता ठेवतात खूप. हा टर्न आहे पहा, इथून असा वळसा आहे, वळसा. एकदम असं मनाला प्रसन्न वाटतंय. इथं लिहिलंय पहा, देवीकडे असं लिहिलेलं आहे. चिन्ह पण आहे. हा, या ठिकाणी पहा, हा जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे हा सोंडेकडे जाते. सोंड आहे जी वरून आपण पाहिली ती. आणि हा जो रस्ता आहे इकडं तो देवीच्या मंदिराकडे जात आहे. भुयारी देवीचं मंदिर आहे. आणि इकडं उजव्या बाजूला जरा तीव्र असा उतार आहे, त्याच्यामुळं तुम्ही आलात तर जरा व्यवस्थित जंगल दिसते पहा. शक्यतो तुम्ही जर लहान मुलांना घेऊन आला तर त्यांना व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांच्यावरती, जेणेकरून ते इकडे तिकडे जाणार नाहीत. आणि आपण सध्या ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत. भुयारी देवीचं हे मंदिर आहे. हे पहा, छोटंसं मंदिर आहे, टुमदार मंदिर आहे पहा. फुलं आलेले आहेत वरती. हे मंदिर आहे पहा. वरती राम आणि सीतेचा फोटो आहे आणि खाली देवीची मूर्ती आहे. ओम असं लिहिलेलं आहे. ओम असं लिहिलेलं आहे पहा. असं परिसर आहे मंदिराचा. छोटंसंच मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत. ठीक आहे.